एवढ्या रोजच्या या बसा बसा बसा. बसायला वेळ नाही माझ्याकडे. तुम्हाला काही विचारायचं होतं म्हणून आलं. मला काहीतरी विचारायचं होतं. रजनी हा रजनी कुठे आहे? कोण कोण हे रजनी? मला नाही माहित बा. रजनी कोण तुम्हाला माहिती नाही? मला काय माहित. तीच रजनी जिच्या पतीला तुम्ही तुमच्या राजकीय स्वार्थासाठी खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून तुरुंगात पाठवून दिलं. त्या डॉक्टर रवी देशपांडेची पत्नी रजनी देशपांडे तिच्याबद्दल तुम्हाला विचारते. आता काय बोलून राहिल्या मॅडम तुम्ही? अरे कोणाला काही विचारता का तुम्ही? अरे लोकप्रतिनिधी आहे ना मी, जनप्रतिनिधी आहे आणि मला लोकांच्या बायकाचे पत्ते विचारून राहिले तुम्ही? अरे लोकांच्या बायकाचे पत्ते शोधण्याचा ठेका घेतला का ना? बरोबर. लोकांच्या बायका शोधणं तुमचं काम नाहीये, पण असं या बायकांना गायब करणं मात्र तुमचं काम. याआधी सांगितलं, आता तेच सांगते. माझ्यावर ओरडायचं नाही. आणि तसे मला वेळ नाही लागलं की रजनीला शोधून मी तुझ्या या फार्म हाऊसवर येईल. कमाल आहे ना लोकांची. एका गावातील स्वार्थी पुढाऱ्यांनी एका चिमुकल्या बाळाच्या आईला, एका बेसहारा अबलेला गावाच्या बाहेर हाकलून दिलं. वेश्या व्यवसाय करणारी बच्चलन स्त्री म्हणून तिला पोलिसांच्या स्वाधीन केलं. मात्र पोलिसांना तिच्याबद्दल काहीही माहिती नाही. जरा जोर देऊन विचारलं तर सांगतात की त्या स्त्रीला पोलीस इन्स्पेक्टर दयाल वर्मा स्वतः बरोबर घेऊन गेले. कुठे घेऊन गेले, कशासाठी घेऊन गेले कुणाला काहीच माहितीये आणि कुणी काही सांगायला देखील तयार नाही. आणि त्या पोलीस इन्स्पेक्टरला ती बेसहारा स्त्री म्हणजे त्याच्या बापाची खाजगी मालमत्ता वाटली. हलकट नीच लेकाची. आता माधवी मॅडम मला काय माहित त्याला काय वाटलं काय नाही ते. तुम्ही एक काम करा ना. अरे तुमचा आधीचा नवरा आहे ना तो, तर मग त्यालाच जाऊन विचारणार सगळं. तोच माझा आधीचा नवरा इन्स्पेक्टर दयाल वर्मा. थोड्या वेळापूर्वी तुमच्या या फॉर्म हाऊस वरून बाहेर निघताना मी स्वतः घेतलं. अरे काही बोलून राहिला तुम्ही? काही बोलून राहिला? अरे तुम्हाला भास झाला असेल भास. आता मला सांगा, अतिशय तुम्हाला ते रजनी दिसून राहिली काय? अतिशय तुमचा नवरा दिसून राहिला काय? अरे दोघंही अतिशय नाही आले बाबा. काय मला टोचकं खाऊन राहिले तुम्ही? आता तुम्हीच म्हणाला ना मला का त्या गावातल्या लोकांना तिले वेश्या म्हणून गावातून हाकलून लावलं. अरे तुम्ही तिला एखादा अड्ड्यावर जाऊन शोधा ना. तिथं धंदा करून राहिली असेल ते. एका असहाय्य अबलेबद्दल हे वाक्य बोलताना तुला जरा लाज नाही वाटली? तुझे हे शब्द ऐकून मनात चिरस येतेय. मात्र तुला हे वाक्य बोलताना काहीच वाटलं नाही. सहज बोलून गेलं सगळं. कोण आहेस तू? एक जनप्रतिनिधी, आमदार. अरे जनतेची काळजी घेणं, त्यांचं रक्षण करणं हे काम आहे तुझं. आणि तू एका स्त्रीबद्दल असले वाक्य बोलतोस? तुला काहीच वाटत नाही? जरा आठव ना, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांचं रक्षण केलं, त्यांच्या इज्जतीचे रक्षण केलं. आणि त्यांच्या या महाराष्ट्रात तुमच्यासारख्या माणसांनी हे असले वाक्य बोलायचे? अरे जरा विचार करा बोलताना, जरा विचार करा. अरे त्यांच्या विचाराने तुम्ही तर पायमल्ली केली. त्यांच्या महाराष्ट्राच्या अभूची नक्तराशी वेश्या केली. पहा ऍडव्होकेट माधवी मॅडम, तुम्ही ते 4-5 पुस्तकं वाचले म्हणून मला तत्वज्ञान नको देऊ बाप्पा. मी काय तुमचं तत्वज्ञान अजिबात ऐकणार नाही. हो मी नाही ऐकणार. अरे काहून ऐकू पण? मी अजिबात ऐकणार नाही पा. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ते कोंबडी किती फडफड 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 करत असत ना, तरी त्या कोंबडीला एक दिवस मरावं लागते बरं. कोण मरणार आहे, कोणाचं काय होणार आहे ते जरा पुढे बघूयात ना. आतापासून हे सगळं बोलण्याची गरज नाही का? आता मी तुला जाता जाता एक सल्ला देऊन जाते. मोलाचा सल्ला फुकट आहे. ऐकून घे. तू जरा 4 पुस्तकं वाच. खरं सांगते. नाही, कायद्याचं पुस्तक वाचू नको, कारण तेवढी तुझी लायकी नाही. तू जरा
धमकी देऊन राहिली का? धमकी देत नाही, तुला दाखला देते. दाखला? मग आता ज्या पावलांनी माया फार्म हाऊसवर आली त्याच पावलांनी इथून निघून जायचं. सांगायची गरज नाहीये मला. जायला चालली आहे, बसायला नाही आली इथे. पण जाताना तुला वॉर्निंग देऊन जाते. तुझे कुत्रे आहे ना, तुझे पालतू कुत्रे तुझ्या मागे मागे शेपूट घालून फिरणारे, त्यांना जरा समजावून सांग की जर रजनीच्या केसाला धक्का लागला तर जिवंत सोडणार नाही एकेकाला. ते तुझे पालतू कुत्रे आहेत ना, त्यांना समजावून सांग. हा, तिच्या केसाला धक्का लागला ना तर एकेकाला सोडणार नाही. म्हणजे सोडणार नाही. अरे मी आमदार भास्करराव तांबले आहे ना. मला चांगल्यानं माहित आहे का कोणाचं नाक दाबल्यावर पाणी कुठून काढायचं ते. आणि काय म्हणालीस तू? काय म्हणालीस? कायद्याचं पुस्तक वाचू नको, ती तुझ्या अवकात नाही. अरे कायदे वाचून येते पुस्तक. अरे त्यासाठी मी 4 वकील ठेवले ना. जेव्हा पाहिलं तेव्हा 4 पुस्तकं वाच, 4 पुस्तकं वाच. अरे काही वाचायची ना मला 4 पुस्तकं. आणि हो, रावणाची फक्त एक बाजू सांगून गेली तुम्हाला. आता बघ, रावणाची दुसरी बाजू मी दाखवतो तुले. अरे नाही, तुला आयुष्यात तांडव केलं ना तर नावाचा आमदार भास्करराव चांगले नाही.